कुर्डुवाडी शहराला 7 दिवसाआड पाणी पुरवठा. संतप्त महिलांचा कुर्डुवाडी नगरपालिकेवर घागर मोर्चा. महिलांकडून कुर्डुवाडी नगरपालिकेचा निषेध व्यक्त. चिपळूणच्या भिलेप गावामध्ये जंगलतोड. रस्त्यानजीक लाकडाचे डेपो. मात्र याकडे वन विभागाचं दुर्लक्ष. नागपूरमध्ये आरटीओकडून ई-रिक्षांची तपासणी आणि कारवाईची मोहीम हाती. नागपूर शहरामध्ये 13,799 नोंदणीकृत रिक्षा, यामध्ये 7 ई-रिक्षांवर कारवाई. विदर्भातील 37,834 वीज ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती. कायमस्वरूपी कापलेल्या वीज कनेक्शनसाठी अभय योजना 31 मार्चपर्यंत राबवणार. जळगावच्या अमळनेरमध्ये दुचाकीनं पेट घेतला. आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या भगिनी सुदैवानं बचावल्या. परभणीच्या जिंतूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. रात्री चोरट्यांनी टोळी फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद. परभणीच्या सेलू शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसांपासून बंदच. नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण. जळगाव शहरामधील सुवर्ण बाजारामध्ये सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला. सोन्याचा दर 91,464 रुपये प्रति तोळा.